हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे सुक्की। इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकूयात। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकणार आहे। जिरं मोहरी छान अशी आपली भाजली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकूयात। लसूण छान असा 2 मिनिटं परतून घ्यायचा। 2 मिनिटं झालं की लगेच आपण कांदा आणि कढीपत्ता टाकणार आहे। कांदा कढीपत्ता छान असा भाजून घ्यायचा। कांदा व्यवस्थित आपला भाजला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकूयात। आणि आपण हेही भाजून घेणार आहे व्यवस्थित। कांदा टोमॅटो आपला छान असा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये मी काही मसाले टाकणार आहे। पाव चमच गरम मसाला टाकणार आहे, पाव चमच हळद टाकणार आहे आणि 1 ते 1.5 चमच आपली घरी बनवलेली चटणी टाकणार आहे। हेही मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात। आणि शिमला आणि बटाटा जो आपण चिरून घेतलेला आहे तो टाकूयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, अगदी वाफेवरती आपली भाजी होते। गॅस मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा। चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित परतून घेऊयात, झाकण ठेवूयात आणि अगदी 10 मिनिटात होते भाजी आपली। बघूयात आपण, हे बघा भाजी आपली तयार होते। पुन्हा मी 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे। इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। शेंगदाण्याचा कूट टाकायचा, छान असं मिक्स करून घेऊयात आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपण पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित भाजी आपली शिजवून घेऊयात। आणि सकाळच्या गडबडीत अशी झटकीपट होऊन जाते। आणि आपली शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी झालेली आहे। खूप छान अशी आपली चमचमीत झणझणीत अशी शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनल माझं नवीन आहे तर चॅनलला माझा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।